आता तुम्ही सांगतील एवढी का हसायला लागले? तर त्याचं कारण तसं आहे ना, फिरायला जायचा होता. तर लागला माझा पण मेकअप करायला. मी गोरी आहो ना, तू काला आहे, तर मी तुला पावडर लावून गोरा करतो. त्याच्यामुळे ती लागली म्हणा पावडरला. सानवी पण खुश झालेली. ती तर आमच्या अगोदर रेडी झाली होती. वेळ न घालवता आम्ही निघालो द्वारकाधीशला. मेन रोडने न जाता आम्ही सरळ निघालो शिरगाव रोडच्या रोडने. ह्या रोडला तुम्ही पण येऊ शकता, पण फक्त बाईकने या. गाडीवरून निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो फायनली द्वारकाधीश मंदिरजवळ. पोचताच साईडला विनामूल्य चप्पल स्टँड आहे. तिथे चप्पल ठेवायची सुविधा आहे. तुम्ही विनामूल्य इथे चपला ठेवू शकता. आम्ही आमच्या चपला ठेवून सरळ निघालो दर्शनाला. आतमध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे तुम्ही पण मोबाईलचा व्हिडिओ फोटो काहीही काढू नका. दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान होता. स्पेशली हे जे मंदिरावरचे कोरीव काम होते ते खूप सुंदर होते. तुम्हाला यात भगवान विष्णूंचे सगळे अवतार बघायला भेटतील. ह्याच्याच बाजूला एक सुंदर गोवर्धन पर्वताचं दृश्य आहे. बघू शकता तुम्ही किती छान आहे. पुढे गेलात तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन एरिया आहे. सानवीला बसवला का नाही तर ती घाबरली लगेच. ती बोलायला लागली लगेच, नको आता नको, आता घरी जायचं. पण तसंच आम्ही निघालो प्रसाद घेऊन घरी जायला. बघा कशी. चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.